दिलसे सिनेमा तुम्हाला आठवत असेल, आणि त्याच्यात एक डायलॉग आहे ज्याच्यामध्ये प्रीती जिंटा शाहरुख खानचं जे कॅरेक्टर त्याला विचारते की आर यू व्हर्जिन. यू व्हर्जिन. नेमकं व्हर्जिनिटी म्हणजे काय? त्या कुटुंबाची इज्जत, वडिलांची इज्जत, भावाची इज्जत, प्राईड ह्याच्याशी जोडलेली आहे पिढ्यानुपिढ्या. ती बाई प्युअर आहे म्हणजे काय ते मोजणार कसं तू? तिच्या रंगरूपावरनं तू मोजू शकत नाहीस की ती बाई प्युअर आहे का नाहीये. मग तू ती कसं मोजणार? तर ती तिच्या व्हर्जिनिटीवरनं मोजायचं की ही बाई प्युअर आहे का नाही. म्हणजे विवाह करत असताना मुलाचं काय बघायचं, तर तो पराक्रमी किती आहे, शूर किती आहे, सध्या किती पगार आहे, किती आकडे उडवतो शून्याचे ते पाहत असतील. मुलीच्या बाबतीत पहिला काय बघायचं, ती व्हर्जिन आहे का. आपण व्हर्जिनिटी म्हटलं की ही कॉन्सेप्ट फक्त बाईपुरतीच, पण सेम प्रश्न मुलाच्या बाबतीत का पडत नाही की हा मुलगा शुद्ध आणि अशुद्ध आहे का? माझ्याकडे एक मुलगी आली होती, खूप वैतागून आली होती, म्हणजे अशी फ्रस्ट्रेटेड होती. तर म्हटलं काय झालं तुला? म्हणली काही नाही, माझ्यासाठी स्थळं बघतायत लग्नासाठी आणि एक कार्यक्रम चहा पोह्याचा झाला आणि त्याच्या आईने मला असं विचारलं की तू व्हर्जिन आहेस का. आईने विचारलं, आणि हाच जर प्रश्न त्या आईला त्या मुलीने विचारला असता की तुमचा मुलगा व्हर्जिन आहे का, तर त्या बाईचा किती इगो हर्ट झाला असता. मुलं प्राऊडली त्यांच्या टिंडर बंबल प्रोफाईल्स वरती मित्रांसोबत बोलताना बॉडी काउंट बद्दल बोलतात, जिथे तुम्ही किती स्त्रियांसोबत मुलींसोबत तुमचे शारीरिक संबंध होते याचा काउंट ठेवता. जर तो बाईने काउंट ठेवला आणि तो तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला पचणार आहे का? अगदी टीनेज मुलांमध्ये जर त्या मुलीला बॉयफ्रेंड्स असतील तरी पण तिला सहज म्हटलं जातं, पण तेच जर एखाद्या मुलाला 4 गर्लफ्रेंड्स असतील तर त्याला असं कुठलंही लेबल लावलं जात नाही. शब्दच नाहीये. ज्या ज्या काही शारीरिक क्रिया आहेत, मग ती साधी मासिक पाळी असेल, मॅस्टरबेशन म्हणजे हस्तमैथुन असेल, शिशू असेल, शारीरिक संबंध असेल, ह्या सगळ्याविषयी केवळ एक त्या शारीरिक क्रिया आहेत. बायोलॉजीमध्ये अगदी कोरड्या साध्या शब्दात सांगितलेलं असतं तसं बोलायला शिकलो पाहिजे. आणि नुसतं एकमेकाशी नव्हे, आम्ही पालक म्हणून आमच्या मुलांची सुद्धा जर हे लहानपणापासून बोलायला शिकलो तर मला वाटतं ती पिढीच निर्माण होताना त्या पद्धतीची